सुकी बनवेन आणि अर्धी रश्शेवाली बनवेन. यांना फ्राय करायची. मस्त एकदम भारी जेवण ना, एकदम भारी जेवण. बघता आता बोला तर दिसतं म्हणायचं. पण रेडी झाल्यात. कुठं चालले आणि ते स्वतः सांगतील तुम्हाला. कुठं चालले. हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज इथं आम्ही आणले एवढी मच्छी. आज काय आणले काय माहिती. कोलंबी आणले. जवला पापलेट आणले. आता एवढी मच्छी बनवायला लागेल आपल्याला. पहिला मग कोलंबी साफ करून घेता आणि याच्या जवल्याच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत आणि या फ्राय करू आपण मस्त. तर चला आता मी पहिला हे सगळं साफ करून घेता आणि मग नंतर बनवू आपण मस्तपैकी जवल्याच्या वड्या आणि कोलंबीचा रस्सा बनवू आणि हे पापलेटच्या बोट्या फ्राय करायच्या. चला आपण बनवू. आता इथं मी मच्छी पण सगळी धुवून घेतले आणि इथं पहिला मी कोलंबी बनवणार आहे रस्सेवाली. अर्धी सुकी बनवेन आणि अर्धी रस्सेवाली बनवेन. यांना फ्राय करायचे आहेत. आता इथं मी सगळं रेडी करून घेतलं आहे. पहिला ही कोलंबी बनवता मी आणि इथं जवला पण मस्त साफ केले मी आणि याच्यानं बेसन टाकून याच्या वड्या बनवायच्या आहेत आपल्याला. कोलंबी झाले इथं बनवून आणि मी इथं आता भाकरी पण घेतल्या करायला आणि हे मॅरिनेट करून ठेवले पापलेट. आणि इथं जवल्याच्या वड्या बनवायच्या आहेत. ते पण मी सगळं रेडी करून घेतले. कोलंबी बनवली बघा. आणि रश्शेवाली बनवली. भाकरीला पाणी ठेवलं मी भाकऱ्यांना. भाकरी पण आता करू. त्याला भाकरी झाल्यावर मला लगेच पापलेट पण लगेच फ्राय करून घेईल. मग लगेच जवल्याच्या वड्या पण लगेच बनवून घेता. टाईम पण लय झाले. लाईट पण गेले आज आमची. पापलेट पण फ्राय करत घेतल्या. भाकरी पण झाल्या सगळ्या. वड्या पण बनवून घेतल्या मी जवल्याच्या. ना आता बनवायची पनीरची भाजी. पनीरची वड्या घेतल्या आणि तलाला भाजी दाखवू का. गरम स्मोक दिले. पनीरची भाजी बनवली. स्मोक पण दिले मस्त. तर मी शेवया तळून घेता. सगळं रेडी झाले. मच्छी इथं आणि इथं सुक्की कोलंबी बनवली आणि या भाकरी आहेत. आता शेवया तळून घेता मी. सकाळी मच्छी आणायला गेलं तर मग ब्लॉग बनवायचा ना. सकाळी मच्छी आणायला गेलं तर मग कशी भेटली मच्छी? मस्त पापलेट मस्त आणले का मोठा. मस्त मच्छी पण आणली यावेळी. कोलंबी पण भारी. अर्धी सोडली आणि अर्धी बनवली. मच्छी मस्त भेटली. तुम्ही बनवायचा ना ब्लॉग. मग कोण येणार आहेत मी तुम्हाला दाखवेन नंतर आल्यावरच. सांगणार नाही आता. आल्यावरच दाखवता तुम्हाला डायरेक्ट कोण येणार आहेत. मला मी आता दाखवता कोण आल्यात आपल्या इकडं. आवरा टाइम झाला यायला. बघू काय आणले म्हणा. पापा फ्रुट्स आणले. बसा. तू पण आलीस. बसा मग आता. 1 hour later. जेवण पण झालं आमचं आता मस्त. कसा होता जेवायला? मस्त एकदम भारी जेवण ना, एकदम भारी जेवण. डुके कसा होता? भारी होता ना. तू भारी. हे पण जेवून घेता. मी अजून जेवलो ना. जेवून घेता. ही चालली आता घरी.
पेन दिले. बाय 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 मंड्या. बाय बाय कर. हा ती आता मी पण जेवून घेता. 3 वाजलं. 1 nap later. आता मस्त रेडी झालेली आहे. कशी दिसते मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही. The next day. हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आजचा वार काय आहे? संडे. आज आहे संडे आणि आमची इथं हनुमान मंदिर आहे. आमच्या इथं सप्ताह बसले. आज दुसरा दिवस आहे सप्त्याचा आणि याना जायचा बाहेर. तर मी आता त्यांचं कपडे इस्त्री करायला चालवलंय. मोबाईलचा राव काय कपडे इस्त्री करून घालता तुमचं आता. बरी लिपस्टिक लागली ना का? परत धुवा लागला असता. माग तसंच केलं एकदा माहितीये कपडा. चला गाईस कपडे इस्त्री करून आणता. यांचं पहिले हे चाललंय कुठं ते तुम्हाला मी नंतर सांगता का. एकदम पूर्ण रेडी झालं ना हे का तेव्हा मी सांगेन तुम्हाला का हे कुठं चाललं. ते स्वतःच सांगतील का ते कुठे चाललं. दाखवता तुम्हाला मंदिरात आमच्या सप्ताह बसले त्या जाता जाता कुठंच तिकडेच चाललंय दाखवतो. A few minutes later. 4 द्या. ब्लॉग मध्ये देता हो मला. ब्लॉग मध्ये देता बरं. चालू आता मला टाइम नाही भाकरी करायला म्हणून मी पटकन इथं 4 भाकरी घेऊन जाता. जाम उशीर पण झाले. मच्छी मस्त आणले. बघता आता बोलार तर दिसतं म्हणायचं. आई बोलार कशी आज जाम काय बी मच्छी आहे ना. आज जाम भारी भारी मच्छी आहे. बोलार द्या म्हणा. चला मच्छी घेतले मस्त. आता घरात लावून बनवू. मी आता चिकन आणले आणि बोलार आणले. चिकन पण बनवून घेता मी पटकन आणि बोलार सुके करणार आहे. पटकन सगळं बनवून घेता मग तुम्हाला दाखवता. तर त्यांना जायचं पण आहे. फटाफट मला सगळं बनवायला लागेल. चला यांना जेवायला पण दिले. चिकन बनवलं इथं आणि बोलार बनवले मस्त. आता मी पण जेवून घेता आणि आता तेच तयारी करते. A few minutes later. व्हाईट शर्ट आहे एवढा मी इस्त्री करून आणला आणि डाग लागले थोडासा आता घालत ना. Emotional, damn it. आता यो शर्ट घातला. आता हे पण रेडी झाल्यात. कुठं चालल्या ते स्वतः सांगतील तुम्हाला. कुठं चालल्या कोलेगाव तर इथंच चालल्या नाक्यावर. आम्ही इंग्लिश मीडियमला नाही शिकलो. आम्ही मराठी मीडियम. मराठी सकाराम शेठ विद्यालय कोलेगाव. त्यांचा गेट टुगेदर आहे
म्हणून ते चाललंय. आमचा मस्त चाललो आता. रियुनियन पार्टी. चल. रियुनियन पार्टी आहे त्यांची. बरोबर आहे. 10वी ची सगळे येणार आहेत शाळेतली, म्हणजे बरोबर आहे. सर्व मित्र मैत्रिणी पॅन्ट भेटतात. बरोबर आहे की दुसरी पॅन्ट मस्त दिसतं एकदम. तुला तर त्याच सेन्स आहे. व्हाईट शर्ट घालणार होतं पण हा शर्ट घातला. मस्त दिसतं. चल. आता पुढचा ब्लॉग हे कंटिन्यू करतील. तिकडचा तुम्हाला शूट थोडासा जास्त तर काय शूट करणार आहे मला माहिती आहे. थोडाफार तरी करा हा का शूट. हा चला मग बाय. चणाचे साक्षीदार एवढी जागा आहे का? बघू शकता आता आम्ही वर्गात आलेलो बसायला. आता सर्व सर मॅडम वगैरे सर्व आम्ही इथं आलेलो आहे. वर्ग कसा सर्व आहे. भारतीय जन्म ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा आम्हाला दिसून येते आमची ओढ्याच्या सूर्याची भारतीय संस्कृती. भारतीय संस्कृती म्हटली की विविधतेने नटलेली ही संस्कृती. आम्हाला सर्वांना माहितच आहे की आमचा थांब ना. 1 2 3 करा आता.